पण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. शहराच्या प्रत्येक चौकाचौकात आज 10वी आणि 12वीच्या निकालाचे मोठमोठे बॅनर झळकत आहेत. अमक्या क्लासचा विद्यार्थी 90%, तमक्या क्लासचा 95%. पण या झगमगाटात एक मूलभूत प्रश्न हरवला आहे. सरकारी शाळा नक्की कशासाठी आहेत? सरकारकडून शिक्षकांना लाखांच्या घरात पगार दिला जातो. शाळांच्या इमारती आणि इतर सोयीसुविधांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. एवढी अद्ययावत यंत्रणा आणि उच्चशिक्षित शिक्षक असूनही निकालाच्या वेळी केवळ खाजगी क्लासेसच्या जाहिराती का दिसतात? जर पालकांना आपल्या पाल्याला लाखो रुपये फी भरून खाजगी क्लासेसमध्येच पाठवायचे असेल तर सरकारने सरकारी शाळा चालवण्याचे नाटक तरी कशाला करायला हवे? एकीकडे सामान्य जनता कराच्या स्वरूपात सरकारी शाळांसाठी पैसा मोजत आहे आणि दुसरीकडे त्याच दर्जेदार शिक्षणासाठी पुन्हा खाजगी क्लासेसच्या दारात उभी राहत आहे. ही जनतेच्या पैशाची आणि विश्वासाची उघड लूट नाही का? आज खाजगी क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. जर सरकारी यंत्रणा सक्षम असती तर पालकांना या खाजगी दुकानांची पायरी चढण्याची गरज पडली नसती. ही वेळ केवळ निकालाचे बॅनर पाहण्याची नाही तर या ढासळत्या शिक्षण व्यवस्थेबद्दल जाब विचारण्याची आहे. शिक्षण हा हक्क आहे, तो व्यापार बनू देऊ नका. जोपर्यंत सामान्य नागरिक जागृत होऊन प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत ही लूट अशीच सुरू राहील. अशाच समाजाला आरसा दाखवणाऱ्या आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. धन्यवाद.